नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. मित्रहो, अजित पवारांनी डाव साधलाय असंच म्हणावं लागेल. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना एक घटना घडली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस बोलते झाले. या सगळ्यातून काही लोक जी उघड पडतायत ती फारच मोठ्या प्रमाणावर उघड पडतायत आणि त्यातून एक भलं मोठं षडयंत्र देखील समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सतत अडकविण्याचा प्रयत्न होत होता आणि तो प्रयत्न कसा होत होता हे एका गुन्ह्याच्या माध्यमातून समोर आलाय. घटना घडली अशी की देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका ड्रेस डिझायनरवर ब्लॅकमेलिंग केल्याचा गुन्हा दाखल केलाय आणि तो गुन्हा सहसा समोर आलेला नव्हता, पण HMV पत्रकारांना तो समोर यावा असं वाटलं. बहुतेक माध्यमांच्या मध्ये याची बातमी छापून आली. अमृता फडणवीसनी एका डिझायनरच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलाय, तोही ब्लॅकमेलिंगचा. प्रकरण अर्धवट सांगण्यात येत होतं. उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या एका महिलेवरती अमृता फडणवीस यांनी गुन्हा दाखल करावा असं नेमकं प्रकरण काय होतं याची चर्चा सगळीकडे सुरू होती. अजित पवारांनी नेमका विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून हाच प्रश्न विचारला आणि मग देवेंद्र फडणवीस यात बोलते झाले. आधी बघूया अजित पवारांनी कसा प्रश्न विचारला ते. ऐकलं? अजित पवारांना खरं तर हा प्रश्न विचारावा का वाटला, त्यांनी का विचारला, असे असंख्य प्रश्न माझ्या मनामध्ये आहेत. म्हणजे खरं तर अजित पवारांच्या या प्रश्न विचारण्यामागचा हेतू जरा स्पष्ट व्हायला हवा होता. म्हणजे फडणवीसांच्या पत्नीनी गुन्हा दाखल करणे हा विषय विधिमंडळात यायला हवा होता का? म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा घरगुती विषय, अमृता फडणवीसांचा आणि विधिमंडळाचा तसा संबंध काहीच नाही. म्हणजे त्यांचे पती विधिमंडळात असतात, राज्याच्या सरकारमध्ये असतात. हा एक भाग सोडला तर स्वतः अमृता फडणवीस यांचा विधिमंडळाशी तसा काहीसा संबंध येत नाही. हा, अर्थात काही लोकांच्या घरात राबणारी मंडळी थेट सभागृहात जाऊन बसतात तेव्हा गोष्ट वेगळी, पण फडणवीसांच्या बाबतीत अमृता फडणवीस कधी विधिमंडळात येऊन बसल्यात असं घडलेलं नाहीये. ज्याचा संबंध नाही त्याचा विषय काढून फडणवीसांना दादांनी खुलासा विचारला आणि मग काय, फडणवीसांची तोफ यात धडाडू लागली. पण तरीही देवेंद्र फडणवीसांनी काही राखून ठेवलंय, ते कोणाला तरी पाठीशी घालू इच्छित आहेत असं वाटतंय. जरा बघूया थोड्या वेळात देवेंद्र फडणवीस काय नेमकं म्हणालेत ते. ऐका. सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी इंडियन एक्सप्रेस मधली एक बातमीचा उल्लेख या ठिकाणी केलाय. खरं म्हणजे मी तर त्यांचे आभारच मानेन की त्यांनी हा विषय उपस्थित केल्यामुळे त्यातली बरीच वस्तुस्थिती ही आपल्याला सभागृहापुढे आणता येईल. आणि वास्तविकता आहे की माझ्या पत्नीने अशा प्रकारचा एक FIR फाईल केलाय आणि याची वस्तुस्थिती अशी आहे की अनिल जयसिंघानी नावाचा एक व्यक्ती आहे जो गेले कदाचित 7-8 वर्ष हा फरार आहे आणि या व्यक्तीवर 14-15 गुन्हे आहेत. आणि याची एक मुलगी आहे, ती अतिशय शिकली सवरली आहे, हुशार आहे प्रचंड. ही मुलगी सुरुवातीला 15-16च्या दरम्यान कधीतरी अमृताला भेटत होती, मग नंतर तिचं येणं बंद झालं आणि अचानक 2021 साली या मुलीने पुन्हा माझ्या पत्नीला भेटणं सुरू केलं. मग सरकार बदलल्यानंतर तिने एक दिवस सांगितलं की माझ्या वडिलांना असं असं फसवलेलं आहे आणि तुम्ही त्यात मदत करा. तर माझ्या पत्नीने सांगितलं तुझं काही निवेदन असेल तर ते दे, DCM साहेब त्यात पाहतील काय करायचं. माझ्या पत्नीने तिला ब्लॉक केलं, फोनवर ब्लॉक केलं. ब्लॉक केल्यानंतर 2 दिवसांनी एका अननोन नंबरवरनं
काही व्हिडिओज आले, काही क्लिप आल्या मोठ्या प्रमाणात, आणि त्या ज्यावेळेस उघडून बघितल्या तर काही त्यातलं फालतूचं संभाषण जे काही पत्नीचं तिचं होतं सगळं ती टेप करत होती, पण त्यात काही गंभीर काहीच नाही. काही व्हिडिओज आले. या व्हिडिओमध्ये एक अत्यंत गंभीर व्हिडिओ दिसला, आणि तो व्हिडिओ असा दिसला की ही मुलगी बाहेर कुठेतरी, म्हणजे तिने व्हिडिओ तयार केलाय, एक बॅग भरते, त्या बॅगेत पैसे भरते, आणि त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ पाठवला की तशीच बॅग ती आमच्या घरी काम करणाऱ्या बाईला देते, जी एक बाई आमच्याकडे काम करते तिला देते. आणि मग त्याच्यात त्यांनी त्या व्यक्तीने धमक्या पाठवल्या की बघा हे सगळे आता आमच्याकडे व्हिडिओ आहेत, हे जर व्हिडिओ टाकले तर तुमच्या नवऱ्याची नोकरी जाईल, माझे सगळ्या पक्षांशी संबंध आहेत, आणि त्यामुळे तुम्ही तात्काळ आम्हाला मदतही करा, आमच्या सगळ्या केसेस परत घेण्याचा तुम्ही या ठिकाणी कारवाई सुरू करा. सांगितलं तर पोलिसांनी सांगितलं की त्यांना एंगेज करू, आणि मग त्यांची अशी एंगेजमेंट सुरू केली. एंगेजमेंट सुरू केल्यानंतर इतक्या धक्कादायक गोष्टी त्यातनं बाहेर यायला लागल्या. मग नंतर त्यांनी हे मान्य केलं बोलता बोलता की मला माझे गुन्हे परत घ्यायचे होते म्हणून हे सगळं केलं, पण आता मला मदत करा, मी हे कुठेच देणार नाही. कारण त्याला असंच वाटत होतं की मला माहित नाही, पोलिसांना माहित नाही आहे, आणि आपण या बाईला धमकवतोय त्या ठिकाणी. आणि बोलता बोलता दादा त्यांनी काही पोलीसवाल्यांची नावं, काही नेत्यांची नावं, मी कोणावर आरोप करत नाहीये, त्यांनी घेतली. सगळ्यात महत्वाचं काय आहे की मग एका कन्व्हर्सेशनमध्ये ज्यावेळेस ती मुलगी तिला, कारण एंगेज करत होतो, तिला भेटायला बोलवलं, तर तिने बोलताना हे सांगितलं की मागच्या सीपींच्या काळामध्ये आमच्या केसेस परत घेण्याची कारवाई सुरू झाली होती, तुम्ही आल्यावर ती थांबली. आणि मग बोलता बोलता तिने सांगितलं की त्यांनी आम्हाला हे सांगितलं होतं की तर तिने काही नावं घेतली, आता जाऊ द्या. हे सगळं झाल्यावर सुद्धा फडणवीसांचं या सगळ्यातलं एक वाक्य मला खटकतंय, आणि ते वाक्य म्हणजे जाऊ दे, मी त्यावर बोलणार नाही. त्याचे अनेकांशी राजकीय लोकांशी संबंध होते. हे सगळं फडणवीस का सांगत होते आणि ते का लपवत होते, हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे. ज्या व्यक्तीच्या बाबत ही सगळी प्रोसेस चालू आहे, म्हणजे आता जरा खुलासेवार बोल, थोडंसं कसं जरा अडचणीत ठरतं की मग काय होतंय नेमकं हे कळत नाही. हा एका बुकी, म्हणजे त्याचा उल्लेख बुकी 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 असा केला जातोय. तो फक्त बुकी आहे का, तो फक्त भ्रष्ट माणूस आहे का, हे जरा बघितलं पाहिजे. कारण माहिती अर्धवट दिली जाते हो, घोटाळा इथे आहे, तो फक्त बुकी नाही आहे. व्यक्ती आहे अनिल जयसिंघानी, उल्हासनगरचा रहिवासी. हा अनिल जयसिंघानी एक बुकी आहे असं सांगितलं जात आहे. हा फक्त बुकी नाही आहे. जरा त्याचा पूर्व इतिहास समजून घेणं आवश्यक आहे. उल्हासनगरचा हा व्यक्ती 1995ची उल्हासनगर महानगरपालिकेची निवडणूक हा काँग्रेस पक्षाकडून लढवलेला होता. फक्त लढवला होता, विजयी झालेला नव्हता. पुढे 2002 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या अनिल जयसिंघानीने निवडणूक लढवली आणि तो विजयी झाला. त्यातल्या एका सर्वसाधारण सभेचं इतिवृत्त, त्याची एक कॉपी तुमच्या समोर मी दाखवतोय, ज्या 63व्या क्रमांकावर या अनिल जयसिंघानीचं नाव तुम्हाला दिसेल. म्हणजे हा उल्हासनगर मनपाचा नगरसेवक होता, त्याचं नाव त्या यादीत तुम्हाला दिसतंय, आणि त्यासोबतच तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून होता हेही स्पष्ट होत आहे. 2002 साली जी व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती त्याचं नाव अजित पवारांनी का घ्यावं हाही प्रश्न आहे. त्याचं कारणही असंच आहे. पुढे 2002चं हे कालखंड संपल्यानंतर या अनिल जयसिंघानीला राष्ट्रवादी काँग्रेस सोडून अन्य काही पक्षाचे नेते जवळचे वाटू लागले आणि त्यांच्यासोबत तो निघून गेला. दरम्यानच्या काळात अहमदाबादमध्ये काही केस घडली, काही बुकीच्या केसेस घडल्या, तो फरार झाला, सापडलाच नाही, उच्च न्यायालयाने त्याला फरार घोषित केलेलं आहे. हे सगळं महाभारत येतं. म्हणजे तो फरार घोषित आहे, तो तिथे नाही. यातही अजून एक महत्वाचा मुद्दा आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कुटुंबाची जवळीक याना त्या कारणाने फडणवीसांच्या कुटुंबाशी वाढलेली आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी या गायिका आहेत, त्या स्टेज परफॉर्म करतात,
आणि त्यांना वेगवेगळे ड्रेस लागतात, त्यांच्या ड्रेसेसची आवड लक्षात घेऊन या अनिल जयसिंघानींची मुलगी देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीच्या संपर्कात आली. अर्थात कधी हे मध्ये 14-15च्या काळामध्ये जेव्हा होती तेव्हाही आली. पुन्हा मधल्या काळात संपर्क तुटला, सरकार गेल्यावर पुन्हा ती संपर्कात आली आणि वारंवार संपर्कात येऊ लागली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीच्या. पुन्हा उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं, पुन्हा संपर्क वाढला आणि या काळामध्ये हे ब्लॅकमेलिंग घडलंय म्हणून ही तक्रार आहे. म्हणजे आता संपर्काचंही कारण सांगूया. एक मुलगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आहे, तिची ओळख आहे, हे बघितल्यानंतर पुन्हा ती विरोधी पक्षनेते झालेल्या देवेंद्र फडणवीसांशी संपर्क साधायला ऍक्टिव्हेट होते. यासाठी ती व्हिडिओ बनवू लागते, ती काही गोष्टी फोटो काढू लागते, ते सगळं दाखवू लागते. आणि या सगळ्यामध्ये संजय पांडे नावाचे पोलीस आयुक्त, ज्यांच्यावरती फडणवीसांना अटक करण्याची जबाबदारी दिलेली होती, त्यांच्याना आत टाकण्याची जबाबदारी दिलेली होती फसवून कुठल्या ना कुठल्या कारणात, त्या संजय पांडेंच्या संपर्कात ही तरुणी येऊन हे व्हिडिओ करत होती का हे तपासलं पाहिजे. या सगळ्यांचा संपर्क राजकारणात जे फडणवीस जाऊ दे आता बोलत नाही, जाऊ दे आता बोलत नाही म्हणतायत, ते कोणाविषयी आहे? ते ठाकरे परिवाराविषयी आहे का, उद्धव ठाकरेच्या विषयी आहे का, आदित्य ठाकरेच्या विषयी आहे का, हे देखील तपासलं पाहिजे. आता पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्यावर अटकेची कारवाई झाली तर बिघडलं कुठे? भाजपच्या वतीनं आदित्य ठाकरेंच्या वरती अशीच अडकवण्याची प्रक्रिया सुरू आहे की, असा दावा करणाऱ्यांसाठी मला सांगायचं आहे, ज्यांनी घोळ केलाय त्यांना अटकेची प्रक्रिया करणं वेगळी गोष्ट आहे आणि ज्यांनी घोळ केलाच नाही त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू होणं, घोळ केलाय असं दाखवून ही वेगळी गोष्ट आहे. फडणवीसांना अटक करण्याच्या प्रयत्नात ठाकरे होते का? त्यांनी संजय पांडेंना जवळ केलं होतं का? आणि अजित पवारांनी या व्यक्तीचा उल्लेख करून या सगळ्या प्रकरणाला परत एकदा उजाळा दिला आहे का? म्हणूनच फडणवीस सभागृहात देखील म्हणाले, मी अजितदादांचे आभार मानतो. हे सगळं समोर आलं पाहिजे, उघड झालं पाहिजे. राजकारण कोणत्या स्तरावर जात आहे हे देखील आपल्या सगळ्याला कळलं पाहिजे. अजित पवारांची यातील भूमिका नक्कीच अभिनंदनास पात्र आहे, पण हेतू मात्र स्पष्ट झाला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.